मंडळी, रामकृष्ण हरी. तारकेश्वर गडाचे जे महंत आहेत आदिनाथशास्त्री महाराज यांनी स्वतःवरच वार करून घेतले आणि ते जखमी झाले. अशी घटना काल घडली आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र प्रश्न असा आहे की महाराजांनी हे का केलं, यामागचं कारण काय नक्की, असं म्हणजे अशी हे जाणून घेण्यासाठी अनेकांचे आम्हाला म्हणजे पत्रकार यांना त्यांना विचारणा होते. अनेक जण चौकशी करतात नेमकं काय कारण असावं. तर जे महाराजांचे जे भक्त आहेत ते बीड जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत, बऱ्याच प्रमाणात आहेत. तर त्या सेवकांमधून, त्या भक्तांमधून अशी दबक्या आवाजात चर्चा आमच्यापर्यंत पोहोचली. ती अशी की काही जे टोळकं आहे ते महाराजांचा छळ करत होतं, मानसिक छळ करत होतं, किंवा काही त्यांना इंग्लिशमध्ये जर म्हणतो ब्लॅकमेल त्यांना केलं जात होतं, असं एक चित्र आहे. मात्र हे का होतं, हे कोण करतं, ही टोळकं, ही टोळी कोण आहे, या पाठीमागं कोण आहे, या टोळीचा म्होरक्या कोण आहे, हे कशासाठी नेमकं, ही कोण लोक आहेत, का त्रास देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. फार पूर्वी, काही वर्षांपूर्वी, म्हणजे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार जर सत्तेवर आलं तर हिंदूंचा खूप चांगला विचार होईल, हिंदूंवर जे छळ होत आहेत ते बंद होतील, असं त्यावेळी सांगण्यात आलं. आणि म्हणजे खूप खूप काही आश्वासनं देण्यात आली. हिंदूंच्या या सध्याचं जे सरकार आहे राज्यात, देशात, तर त्या सरकारकडून हिंदूंचं संरक्षण, हिंदूंचं रक्षण होणं अपेक्षित आहे. मात्र ते होतं का? आणि जर होत असेल तर मग असे महाराज जे आहेत, हे महाराज आदिनाथशास्त्री महाराज यांच्यावर अशी स्वतःवरच हल्ला करण्याची, स्वतःवरच वार करून घेण्याची वेळ काय येते? नेमकं काय कारण काय? राज्याचा गृहविभाग काय करतो? हिंदुत्वादी सरकार म्हणतो आपण, हिंदूंच्या विचाराचं सरकार. आणि मग हिंदूंवरच जर अशी वेळ येत असेल, वाईट वेळ येत असेल, हिंदूंच्या जे धर्ममार्तंड म्हणा किंवा धर्म उपदेशक जे आहेत त्यांच्यावरच अशी जर वेळ येत असेल, तर मग हे सरकार नेमकं करतंय काय? ही जी कोणती टोळी आहे, महाराजांना त्रास देणारी, महाराजांचा छळ करणारी, या टोळीतल्या ज्या प्रत्येक सदस्याचं जर CDR चेक केलं, कॉल डिटेल्स रेकॉर्ड जे आहे ते जर चेक केलं, तर त्यातून बरंचसं जे वास्तव आहे, जळजळीत वास्तव, ते बाहेर येईल. मात्र त्यासाठी आदिनाथशास्त्री महाराजांच्या भक्तांनी पोलिसांकडे तक्रार करणं आवश्यक आहे. ही तक्रार ते भक्त करतील का? आणि ती तक्रार केल्यानंतर त्या टोळीतल्या सदस्यांचं CDR चेक होईल का? आणि हे जर झालं तर त्यातून जे काही सत्य आहे ते बाहेर येईल का? अशी या संदर्भातली उत्सुकता मोठी लोकांच्या शिगेला पोचली आहे. कारण आपल्याकडं आदिनाथशास्त्री महाराज असतील, असे बरेचसे महाराज आहेत. विशेष म्हणजे आदिनाथशास्त्री महाराजांवर असा प्रयत्न यापूर्वी देखील करण्यात आला होता, अशी सुद्धा माहिती आहे. मात्र त्या संदर्भात तक्रार करण्यात आली नाही. आताही ती तक्रार करण्यात येईल की नाही, हाच प्रश्न आहे. आणि तक्रार केल्यानंतरच पोलिसांनी कारवाई करायची असते असा कुठला नियम नाही. मात्र कारण काही वेळ प्रसंगी पोलीससुद्धा तक्रारदार होतात. आता या प्रकरणात पोलीस तक्रारदार होतील की नाही, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिनाथशास्त्री महाराजांचे जे भक्त आहेत त्यांनी यासाठी तक्रार करणं किंवा तक्रार करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि बाकीचे आपले हिंदुत्ववादी नेते आहेत, जे हिंदुत्ववादी विचारावर भांडतात, आक्रमकपणे भाषण करतात, सगळेच नेते, मी या ठिकाणी कोणाला नावं ठेवण्याचा माझा उद्देश नाही.
या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व नेत्यांना असं आव्हान आहे, माझं आव्हान आहे की हे जे काही सत्य आहे हे बाहेर काढा. आदिनाथ शास्त्री महाराजांच्यावर जे त्या टोळीनं त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न केला, नक्की कोण छळ करतं आहे, कोण आहे यामागं, याचा शोध लावा, याचा छडा लावा. आणि यासाठी यंत्रणेवर दबाव आणा. दबाव म्हणजे लोकशाही मार्गाने दबाव आणा, आंदोलनं, शांततेच्या मार्गानं. असं काही केलं तरच हे वास्तव पुढे येईल. अन्यथा आज आदिनाथ शास्त्री महाराज या गोष्टीला बळी पडले, या गैरप्रकाराला बळी पडले म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर हा प्रसंग आला, उद्या दुसऱ्या एखाद्या महाराजावर येईल. मग या महाराज मंडळींनी समाजाचं प्रबोधन कसं करायचं, हे करायचंच नाही. म्हणजे हिंदूंचं राज्य म्हणतो ना आपण, हिंदूंचा हा जो म्हणजे हे जे सरकार आहे हिंदुत्ववादी, हिंदूंचं रक्षण करणार असं म्हणतो ना. मग या सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? आणि जर असं सुरू राहिलं तर मग मागचं जे सरकार होतं त्यामध्ये आणि या सरकारमध्ये काही फरक आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? तुमचं मत काय आहे? कारण हे जे एकाच धर्माच्या संदर्भात होत नाही, तर सगळीकडे असं हिंदूंचा बोलबाला आहे. म्हणजे हिंदुत्वादी विचार, हिंदूंच्या सभा होतात, बरंचसं असं. आणि राज्य आणि देश या दोन्ही ठिकाणी, केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी हिंदूंच्या विचाराचं सरकार आहे. त्यामुळं असे जे प्रकार कोणी करत असतील तर त्या प्रकारांना आळा घालणं या दोन्ही सरकारचं काम आहे. आणि हे जे यामागं कोण आहे, ही कोणती टोळी आहे, महाराजांना यापूर्वी त्रास दिला असेल, यापूर्वी त्रास दिल्याची चर्चा आहे आताही. मात्र तक्रार ज्या अर्थी समजा एखादी तक्रार केली नाही तर त्याच्यावर सतत अन्याय करायचा का, किंवा त्याच्यावरचा अन्याय दूर करायचाच नाही का, असा विषय आहे ना. तर प्रश्न इथंच थांबत नाहीत, अनेक प्रश्न आहे यामागे. तुर्तास वेळेअभावी असेच पुन्हा एकदा असं या हिंदुत्ववादी नेत्यांना, सगळ्याच नेत्यांना, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, त्यांना असं आव्हान करतो की महाराज आहेत, महाराजांवर जे असे कोणती टोळी त्यांना त्रास देत असेल तर त्या टोळीचा छडा लावण्यासाठी लोकशाही मार्गानं पोलीस यंत्रणेवर दबाव आणा. आणि यामागचं जे काही जळजळीत वास्तव आहे ते जनतेसमोर आणा, एवढंच सांगायचं आहे. धन्यवाद.